भाजी लावत आहेत. दाखवू काय भाजी तुम्हाला? हो दाखवा, काय म्हणते भाजी? दिसायला झगमग दिसलं का नाही? काय नाही, कधीही कुठल्याही धाब्यावर जावा, हा मस्तपैकी चांगलं पापड मागवायचं. कसलं मागवताना त्यांना एकच म्हणायचं की बाबा आम्हाला एकदम मसाला पापड दे. मसाला हा, मसाला पापड. मसाला नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आम्ही आज जात आहेत शिवार या गार्डनवर जात आहोत. आणि आमचे सहकारी मित्र आहेत उमेश आणि आम्ही दोघं मिळून आता सध्या तुळजापूरच्या घाटाच्या खाली अगदी जवळच मित्रांनो शिवार हा धाबा आहे आणि आम्ही तिकडे जात आहोत. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आम्ही निघालेलो आहोत शिवार या धाब्यावरती. शिवार या धाब्यावरती गेल्यानंतर अगदी प्रशस्त आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण मिळतं असं आम्हाला कळलेलं आहे. आणि आम्ही निघालेलो आहोत आता सध्या तुळजापूर आणि सोलापूर या रोडवर शिवार हा धाबा आहे. आणि आता मी आणि माझे सहकारी मित्र उमेश आता समोर नाही आहेत, ते येतील थोड्या वेळात. आम्ही मिळून त्यांच्याकडे जाणार आहोत आणि शिवारवरची क्वालिटी कशी आहे ते आम्ही बघणार आहोत. चला तर मित्रांनो मग शिवारवर. मित्रांनो, मी तुम्हाला मग सांगितलेलं होतं की आपण आता शिवार या धाब्यावर जाणार आहोत. आणि या शिवार धाब्यावर 100% शुद्ध आणि शाकाहारी जेवण मिळतं. आणि तसं बघायला गेलं तर सध्याच्या घडीला श्रावण महिना चालू आहे. आणि श्रावण महिना चालू असल्यामुळं आपण मित्रांनो शुद्ध शाकाहारी जेवण करायला पाहिजे. आणि त्याकरिता आपण तुळजापूर शहरापासून जवळच शिवार धाब्यावर आलेलो आहोत. आणि बघू शकता मित्रांनो साईडला की गाड्यांची पूर्ण गर्दी आहे. आणि आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट असल्यामुळे सर्वांना सुट्टी असल्यामुळं हॉटेलवरती गर्दी आहे. तुम्ही बघा इकडं गाड्या आलेल्या आहेत. आणि आता आपण हॉटेलमध्ये जाऊयात, त्यांचे मेनू बघूयात. सगळ्या क्वालिटीचे आणि सर्व प्रकारचे डिशेस आहेत. आपण चला तर मित्रांनो शिवार या धाब्यावरती जाऊयात. आता मी पोचलेला आहे शिवारमध्ये. आता शिवारमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथले स्वच्छता आहे, टपटिपणा आहे, क्वालिटी दिसते. आणि पब्लिकना बसायची व्यवस्था आहे, एकदम टॉप आहे. आणि आपण बघूयात आता त्यांच्या इथं मालकांना भेटूयात कसं आहे काय ते. चला तर मित्रांनो. नमस्कार मालक, आम्ही तुमच्या हॉटेलचं नाव ऐकलेलं आहे आणि तुमच्या नावाचे जास्त करून प्रशंसा पण आहे. आणि आम्ही सोलापूर तुळजापूर प्रवास करत असताना तुमच्या हॉटेलला भरपूर गर्दी दिसते. काय खासियत काय नेमकं तुमची, म्हणजे क्वालिटी किंवा खासियत काय आहे की बाबा की एवढी पब्लिक तुमच्यात गर्दी कशी काय असते? आपल्याकडं क्वालिटीवर जास्त भर दिलेला आहे. क्वालिटी, स्वच्छता, तर कस्टमरला जे पाहिजे ते त्याच्यासाठी आपण त्याच्यावर जास्त भर देतो. बरं सर, आपल्याकडे मेनू काय काय आहेत आपल्याकडे? मेनूमध्ये सगळ्या व्हेजमध्ये ज्या भाज्या आहेत सगळ्या भाज्या आहेत. व्हेज कोफ्ता आहे, हां, पनीर कोफ्ता आहे, परत व्हेज मराठा आहे, शाही पनीर कुर्मा आहे, पाहिजे त्या भाज्या आहेत. एकदम शुद्ध शाकाहारी जेवण? फक्त शाकाहारी. फक्त शाकाहारी. फक्त शाकाहारी. बघू शकता मित्रांनो की तुम्ही आता या हॉटेलमध्ये पूर्ण गर्दी आहे, बसायची चांगली व्यवस्था आहे आणि स्टाफ पण चांगला आहे. एकदम बघू शकता मित्रांनो टॉप आहे. आणि आता आम्ही पण आलेलो आहोत इथं जेवण करण्यासाठी, इथली क्वालिटी बघण्यासाठी. तुम्ही पण या मित्रांनो. चला तर मग क्वालिटी बघूयात आपण. चला तर मग बघूयात आपण किचनची व्यवस्था कशी आहे आणि इथलं स्वच्छता, टपटिपणा बघू शकता तुम्ही. आता इकडे बघा, हे आहे वॉशरूम आहे आणि इथं पूर्ण भांडे स्वच्छ आणि क्लीन केले जातात. इकडे बघू शकता एकदम स्वच्छ आहे.
आणि साईडला ह्या प्लेटा लावलेल्या आहेत. या प्लेटा बघू शकता, प्लेट पण एकदम सुटेबल लावलेले आहेत आणि त्याच्या साईडला वाट्या आहेत. इकडे बघा तुम्ही, ह्या प्लेटा स्वच्छ धुलेल्या आहेत, कुठेही घाण नाही. मित्रांनो, एक खासियत आहे की ताट म्हणजे ताट दिसलं पाहिजे, अगदी या ताटामध्ये आपलं तोंड सुद्धा दिसलं पाहिजे, अशा प्रकारची स्वच्छ आणि टॉपटिप हा प्लेट आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे बघा, इकडे मसाला ठेवलेला आहे आणि इकडे काही म्हणजे कामगार लोक काम करत आहेत, ताई काम करत आहेत, इकडं आजी पण काम करत आहेत. आपण आजीकडे जाऊयात, नेमकं आजी काय बनवालेत आपण बघूयात. आजी माझ्या हिशोबाने आजी सध्या तर चपात्या बनवत आहेत आणि बघा त्यांचा फास्ट हात चालतोय, अगदी एकच मिनिटात त्यांची पोळी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही इकडं किती फास्ट आजी काम करायला लागलेत. अरे वा वा वा, आजींचा हात आहे की काही समजत नाही. आजींना असं वाटतंय की 400 ते 500 लोकांचं एका टायमाला जेवण बनवायला द्यावं. बघू शकता मित्रांनो. आणि इकडे पण बघा, भाज्या पूर्ण बनवत आहेत. आणि इकडे सर नेमके तुम्ही काय बनवले? शेवभाजी बनवली. इकडे बघा तुम्ही, शेवभाजी बनवत आहेत. शेवभाजीमध्ये सध्याच्याला बघू शकता, बघा मित्रांनो. आणि इकडे सर इकडे काहीतरी बनवत आहेत, आपण ते बघूया. सर नेमकं तुम्ही काय बनवले? राईस बनवले. राईस. राईस कसला आहे? प्लेन राईस बनवला. प्लेन राईस का? नंतर जिरा राईस. हो. बरं, आपल्याकडे कुठले कुठल्या प्रकारचे राईस होतात? राईस आपल्याकडे व्हेज पुलाव होतो, व्हेज बिर्याणी होतो, व्हेज फ्राईड राईस होतो, हां. जिरा राईस, मसाला राईस. ज्या ज्या प्रकारचे आपल्याला क्वालिटीचे राईस बनवायचे आहेत ते राईस बनवले जातात. इकडे बघा, इकडं जिरा राईस पूर्ण तयार आहे आणि याच्यावर इकडे कोथिंबीर पण टाकलेली आहे बघा. आणि इकडे भाज्या पण तयार आहेत. आणि आता हे ऑर्डर पब्लिकसाठी जात आहे. चला तर मग आपण पण याचा आस्वाद घेऊयात. उमेश, बोला की गुरुनाथ. काय लय निवांत बसलाव, काय झालंय? कुठं काय आता जेवायचा आधी काय खावं म्हणाला, रोज तर भाज्या आधी खात. पहिल्यांदा आलं का हा आधी भाज्याच घेता बघा. हा. काहीतरी वेगळं, पण मला सुचना काय वेगळं घेऊ आज खायला. स्टार्टर मध्ये म्हणा, स्नॅक मध्ये म्हणा, काय घेऊ पहिल्यांदा. पण मी काय म्हणतो माहिती का, सांगा की. तुम्ही पापड खाल्लं का? अहो, मी असं आपलं भाजलेला तळलेला साधा पापड. हा. बरं, आता मी जे सांगतो त्या पद्धतीचं पापड खातो. तुम्ही काय सांगता बाबा अजून? काय नाही, हा. कधीही कुठल्याही धाब्यावर जावा, हा. मस्तपैकी चांगलं पापड मागवायचं. कसलं पापड? मागवताना त्यांना एकच म्हणायचं की बाबा आम्हाला एकदम मसाला पापड दे. मसाला हा, मसाला पापड. मसाला पापड. मसाला पापड मध्ये कसं असतं माहिती का, हा. पापड घेतला जातो, त्याच्यावर कांदा टाकलेला असतो, कोथिंबीर टाकलेली असते आणि मसाला असतो. एकदम स्वादिष्ट आणि रुचकर, तोंडाला पाणी सुटेल असं पापड मिळतं. आणि त्याच्यावर वरून बारीक शेव पण वापरली जाते. तोंडाला सुटले राव, आता माझ्या सुटले राव. तुम्ही सुटायचं म्हणाला, एवढं सांगाला तुम्ही. कांदा, कुठे शेव, कुठे टमाटर. आता तोंडाला माझ्या पाणी सुटले. आज पापड खाल्ल्याशिवाय मला सुट्टी नाही काय किंवा. तुम्ही पापड खाल्ल्यावर म्हणसाल की खरंच गुरुनं कसलं पापड सांगितलं. काय मला आता तोंडाला न हो, आता काय सांगत सोना. पण आता पटमन पापड मागविला तर मेळ लागेल बघा. मी काय म्हणतो, आता आपण त्यांना बोलू आणि आपण मसाला पापड मागू. चालतंय. आता बघा, आज जर मसाला पापड मला आवडला तर त्याच्यानंतर रोजच मसाला पापड. कसला पापड? मसाला पापड म्हणजे त्याच्यावर. तुमच्या दुकानातला नको. नाही नाही नाही, मी हॉटेलमध्ये येऊन खाणार. हा. मग त्याच्यावरती कांदा आला, शेव आली, टमाटर आले, अमुक मसाला आला, चाट मसाला आला, तिखट सगळं आलं. असंच का? पण मसाला पापड खायला कुठे जायचं माहिती का तुम्हाला? कुठं? शिवार धाबा. शिवारवर. हा, शिवार, जे की तुळजापूर आणि सोलापूर रोडवर हा. घाटाच्या अगदी पायथ्याशी शिवार हॉटेल आहे. तिथं एकदम प्रशस्त आहे, क्वालिटी आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम टॉप टिप आहे तिथं. म्हणजे हीच का शिवार? हो, आपण जिथं आता सध्या बसलो त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल शिवार. चला तर मग आपण मागू पापड. मसाला पापड. मग भाई आपलं तर मसाला पापड लय फेमस आहे म्हणून. खरं का खोटं? माझं गाव नाही, खरं का खोटं? अच्छा मग चांगले. हा, तर आता काय करा, आम्हाला नंबर 1चे 2 मसाला पापड घेऊन. आधी मसाला पापड खाता, परत जेवणाचं बघू. पटकीने घेऊन ये.
बोला की. आता जी आपण पापडाची ऑर्डर दिली होती हा ते आपलं मसाला पापड आता इथं आलेला आहे. आहे की समोर दिसायला आता. आलाय ना. हा मग तुम्ही मसाला पापड बघितल्यावर कसं वाटायला? मला का माझ्या अंगात तरतरी आल्यासारखे वाटायला मला खरं सांगायला काय म्हणजे वास भारी आला याचा. करायची का पापड खायला सुरुवात? मग आता कशाला आहे गे टेस्ट बघायची. बघायची काय आता ह्याचा भोगात पाडायचा नाही. या मग चालू करा तुम्ही. पहिलं तोंडाला माझ्या पाणी सुद्धा तुम्ही नावं सांगून हे नवीनच पापड सांगितला मसाला म्हणून. नको शेट. अर्धा मिनिट आला असं घ्यायचं. तर आज मी मागवलेला आहे व्हेज मराठा. प्रत्येक वेळेस खातो पण जरा थोडीशी वेगळी आज भाजी घ्यावी म्हटलं. तर बघा सुंदरशी भाजी बघू शकता आणि खास म्हणजे ही भाजी बघताना बटर नान रोटी बघा गरम करून त्याच्यावर छानशा पद्धतीनं तीळ सजवलेले आहेत बघा. आणि ही साधी तंदूर आहे आणि आज वेगळे खावं थोडं म्हणल्यानंतर ही बटर नान रोटी घेतलेली आहे मी आणि ही भाजी बघा. हे बघा आता आमची पूर्ण ऑर्डर आलेली आहे आणि आमचे सहकारी मित्र उमेश हे आता भाजी लावत आहेत. दाखवू काय भाजी तुम्हाला? हो दाखवा. काय म्हणते भाजी? चालेल झगमग दिसलं का नाही आता? हा त्याला काय म्हणते माहित आहे का? काय म्हणते? तुम्ही मला लय पापडचं सांगा. हा त्याला व्हेज मराठा म्हणते. व्हेज मराठा. हा बटर कसा वरी बघितलं का? चमकालंय की. हा नो चॅलेंज. आणि तर आता व्हेज मराठा दिला तुम्हाला बरोबर आहे का? हा हे बघा ही बटर नान जरा बघा इकडे. हा बघा सर एक बटर नान तीळ दिसायला का नाही वरी तुम्हाला? अहो रोटीपेक्षा वेगळं दिसायला हा, किती. लय वेगळं आहे आज हटके. तुम्ही मला पापड कसा मसाला खाऊ घातला माझा हा घातला का नाही खाऊ? हा आज म्हणलं तुम्हाला हटके खाऊ आता एक तंदुरी बी आहे. ही झाली तर साधी हा तंदूर. आता कसं म्हणलं मग साधा पापड बी होता की पण मग चव बघायची. मग आता नो चॅलेंज बघायची सर. आता हाय काही कशाला काय राव पोटात कावळं वारलं माझ्या तर भाजी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. माझ्या पाणी न पटापट आता किती चटपट खाईन वाटत मला तर. करा करा चालू करा. आता बघा हे पहिला घास आता विचारूयात फॅमिलीला जेवण कसं वाटलं ते. मॅडम तुम्ही सहपरिवार तुळजापूरला आलात. आई भवानीचं दर्शन झालं अगदी व्यवस्थित? काही अडचण नाही? ओके. आता तुम्ही जे इथं जेवण करायला आलात ते तुम्हाला कोण सांगितलं की बाबा इथं जेवण चांगलं भेटतं? त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की इथे जेवण चांगलं भेटतं. मित्रांनो इथं जे फॅमिली आलेले आहेत त्यांना त्यांच्या ड्रायव्हरनी जेवायला आणलेलं आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की ड्रायव्हर हे पहिले येऊन गेलेले आहेत. त्यांनी इथलं जेवण केलं आहे. त्यांना क्वालिटी चांगली आवडलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या सोबत पॅसेंजर पण घेऊन आले आहेत. काकू तुम्ही आता इथं जेवण केलं. जेवण कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं. जेवणाची क्वालिटी छान वाटलं. मस्त. बरं आपण कोणत्या कोणत्या भाज्या मागवल्या? डाळ डाळ. मागवली, हां पनीर टिक्का मागवला हां आणि मसूर मागवली, वांग भरता मागवला, चपाती, भात. जेवण कसं वाटलं? छान वाटलं. अगदी घरातल्यासारखं? हो, छान. नक्की. नक्की. काका तुम्हाला कसं वाटलं जेवण? क्वालिटी कशी आहे? चव कशी आहे त्याची? मस्त आहे ना. आता ज्यावेळेसही आपण तुळजापूरला याल आई भवानीचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा येऊन इथं आपण जेवण करून आपल्या घरात आल्यासारखं या. जेवण करा आणि मस्तपैकी जावा. धन्यवाद. आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर आम्ही या हॉटेलमध्ये काय पॅसेंजर बघितले, पब्लिक बघितलेले ते पण जेवण करायला आलेले आहेत आणि आपण विचारूयात त्यांना की या हॉटेलचं जेवण कसं वाटलं, त्याची क्वालिटी काय आहे ते आपण विचारूयात आणि ते कुठून आलेत ते पण आपण विचारूयात. चला तर मग. सर आपण कुठून आलात? सांगोला. बरं. आई भवानीच्या दर्शनाला आलात. दर्शन झालं व्यवस्थित? काय अडचण? व्यवस्थित झालं दर्शन? बरं. आता तुम्ही कुठे निघाले सर? परत सांगोला सांगोला. बरं. आता तुम्ही इथे जेवायला आलात तर इथं हॉटेल आहे आणि चांगलं जेवण मिळतं असं तुम्हाला कसं कळलं?
आम्ही बऱ्याच वेळा तुळजाभवानी न्यायला ज्यावेळेस येतो हां त्यावेळेस आम्ही स्वतः जेवण करून जातो. हा. त्यावेळेस फॅमिली घेऊन आलो तर परत यांना आस्वाद घेऊन जाऊ म्हणजे म्हणजे तुम्ही आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये येता आणि भवानी ज्योत घेण्यासाठी तुम्ही येता, बरोबर आहे. त्यावेळेस जाताना तुम्हाला हे हॉटेल बघितलेलं आहे आणि तुम्हाला असं वाटलं की आपण आपली फॅमिली घेऊन इथं जेवायला यावं आणि तसं तुम्ही योगायोगाने आलातही. आता इथं जे तुम्ही आलात तिथले जेवणाची तुम्हाला क्वालिटी कशी वाटली? क्वालिटी एकदम चांगली आहे. भाज्या कशा आहेत सर? भाज्या नंबर टेस्टी आहेत भाज्या. भाज्याची टेस्ट टेस्ट एक नंबर आहे. सर आपण काय काय मागवलं? काजू पनीर अंडी मागवली होती. काजू करी कशी वाटली तुम्हाला? काजू करी एक नंबर होती मस्त. जेवण तुम्हाला एकदम चांगलं सुपर वाटलं? इथली व्यवस्था कशी वाटली? व्यवस्था आणि इथला सर्विस पण चांगली होती. इथला स्टाफ कसा आहे? स्टाफ एक नंबर आहे. सर्विस चांगली दिली ना? बरं सगळं तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेसही आपण आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी याल त्यावेळेस पुन्हा एकदा तुम्ही या हॉटेलमध्ये या, तुमचं सहकुटुंब या, जेवण करा आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या. ओके, धन्यवाद. सर आपल्या हॉटेलचं जेवण तुम्हाला कसं वाटलं? सर हॉटेलचं जेवण तसं बघायला गेलं तर फार सुंदर आणि चांगलं आहे, क्वालिटी आहे, एकदम मस्त वाटलं, एकदम चवदार आहे. आणि आम्ही आल्यानंतर बघितलं की आपल्या हॉटेलला भरपूर प्रमाणात गर्दी आहे आणि समोर पार्किंगला पण बघितलं गाड्या आहेत आणि आतमध्ये आल्यानंतर बघितलं स्वच्छता आहे, टॉपटिपपणा आहे, क्वालिटी आहे आणि तुमचा जो स्टाफ आहे तोही अगदी व्यवस्थित आहे. पण इथं आल्यानंतर एकदम स्वच्छ वाटलं आणि तुमचा स्टाफ पण एकदम मस्त वाटला. किचन चांगलं आहे, तुमच्यातलं जेवण अगदी एकदम क्वालिटी आहे असं. आणि तुमचं जेवण केलं तर असं वाटतं की ज्यावेळेसही आम्ही इथून जाऊ त्यावेळेस ह्या हॉटेलला नक्की भेट देऊ. ओके सर, धन्यवाद.